नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित बिलंदर ही कादंबरी. आज भाग 4. माधवी भाभी बडोद्याला गेल्यानंतर फक्त एकच दिवस मध्यंतरी गेला. सोनबा रोजच्याप्रमाणे गडवा घेऊन राम मंदिराकडे गेला होता. देवाला पाणी घालून तो घराकडे येत असताना गावातून माणसं हायस्कूलच्या दिशेनं पळत असलेली त्याला दिसली. त्याचं काळीज लक्कन हललं. गडवा ठेवायला तो घरी गेलाच नाही. तोही हायस्कूलकडे पळत सुटला. हायस्कूलच्या बरोबर मागे करंज ओढ्यातल्या धबधब्याच्या काळ्या कोरड्या खडकावर लालू गवळ्याचं प्रेत अस्ताव्यस्त पडलेलं होतं. त्याच्या भोवती रक्ताचं थारोळं साचलं होतं. त्याला खतम केल्याबरोबर वरनं खाली फेकून दिलेला असावा. लालूच्या प्रेताला पाहून सोनबा पटकन खालीच बसला. त्याला जबरदस्त धक्का बसला होता. त्याच्यानंतर लालूची बायको चांगुणा ऊर बडवत मोठमोठ्यानं आक्रोश करत घटनास्थळी आली. अवघ्या 10-12 मिनिटात तिथे 100-150 लहान मोठ्या माणसांचा जमाव जमा झाला. सारेच्या सारे लालूच्या कलेवराकडे सुन्न होऊन टकामका पाहत होते. लालू कुणाच्या आध्यातमध्यात नव्हता. कुणाशी त्याची दुश्मनी पण नव्हती. मती कुंठित करणारा असा तो महाभयंकर प्रकार होता. 8-10 मिनिटांनी स्वतःला सावरून सोनबा उठून उभा राहिला. त्याचीच फक्त मती कुंठित झालेली नव्हती. लालूच्या खुनाचा कार्यकारण संबंध त्यांनी मनाशी बरोबर जोडवलेला होता. माधवी भाभी अतिशय सुंदर होती. सावकाराशी तिचं फारसं सूत नव्हतं. तिचे लालूशी असणारे अनैतिक संबंध सावकाराला समजले असावेत आणि त्यामुळेच लालूचा बळी गेलेला असावा, सोनबा मनाशीच म्हणाला. पण असं घडाय नको होतं. गंधवाल्यानं असा आघोरी पार करायला नको आता. आपली बी चूकच झाली ना. लालू भाऊसने आपण सावध करायला पाहिजे होतं. कालचा तर दिसमध्ये गेला. आपल्याला शंका यायला पाहिजे होती, पण गेला बिचारा. आता हळूहळून काय उपयोगच नाही. खंडेराव पाटील आले. करंजावण्यात पोलीस चौकी नव्हती. धबधब्याजवळ आल्याबरोबर त्यांनी सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली. लालूच्या रक्तरंजित प्रेताला वरती नेण्यासाठी 2-3 त्यांना विनंती केली, पण पाटलांनी नकार दिला. ते म्हणाले, हे बघा मंडळी, ही पोलीस केस आहे. लालूची निर्गुणपणे हत्या झाली. पोलीस पार्टी आल्याशिवाय आपल्याला प्रेताला हात लावता येणार नाही. कुणीही खाली उतरायचं नाही. लालूच्या घरच्यांना जरा लांब घेऊन जावा. मी खामगावला फोन करायला जातो. कुणी गडबड करायची नाही, गोंधळ घालायचा नाही, असं म्हणून ते माघारी वळले. बरोबर कोणीतरी असावं म्हणून जाता जाता त्यांनी सोनबाला चालण्याची खूण केली. एकाच्या हाती गडवा देऊन त्यांनी शाळेच्या मैदानाजवळ पाटलांना गाठलं. सोनबा रक्तताज दिसते. मला तर वाटतं पहाटे 3-4च्या सुमाराला घात झाला असणार. लालू भाऊ गोठ्याजवळच्या पडवीमध्ये झोपत होते. त्याची झोपण्याची जागा पाहण्याकरता जाय पाहिजे. पाटलांनी सोनबाकडे चमकून बघितलं. तो पुन्हा म्हणाला, मारकऱ्यांनी लालू भाऊंचा झोपेत असताना घात केलेला असणार. अरे पण जागा बघून आपण काय करणार आहे? अहो, लालू भाऊचा घात पडवीमध्ये झाला का नाही ते तर समजन ना. जायला हरकत नाही रे, पण नसती ठेव सांगितली कोणी. सोनबाला पाटलांचं म्हणणं पटलं. त्यांना बोलतं ठेवण्यासाठी त्यांनी हळहळ व्यक्त केली, पण लय वाईट झालं. असं घडायचं नको होतं. समध्या करंजावण्यात लालू भाऊंनी सरळ मार्गी चांगला माणूसच नव्हता हो. त्याचा घात करून शान कोणाला काय मिळालं समजतच नाही. आर्मी बिलायच्या करून गेलोय. डोसकं चालं नसं झाले. भाऊ बंदकी नाही, जमीन जुमल्यावर वादावादी ती पण नाही, आणि त्यांनी कधी कोणाला दुखावल्याचं आठवत बी नाही.
मग काय आहे, गौडबांगाल काय आहे आ? खामगाव पोलीस स्टेशनला अवघ्या मिनिटभरात फोन लागला. सर्व लवाजाम्यानिशी तासाभरात यायचं फौजदार साहेबांनी आश्वासन दिलं. पाटील चावडीत जाऊन बसले. 8-10 माणसं तिथे गोळा झाली. कुणी काय म्हणत होतं. काही हळहळत होते, काहींचे डोळे पाणावत होते. साऱ्या करंजावण्याला हादरवून सोडणारी घटना घडलेली होती. सोनबाच्या काळजात शेकडो इंगळ्यांनी डंख मारला होता. रक्तबंबाळ झालं होतं ते. अगोदरच सावकाराविषयी त्याला घृणा वाटत होती. त्याची काळी करणी सरळ पोलीस खात्यांना सांगून मोकळं व्हावं असंही त्याला वाटायला लागलं होतं. पण त्याने आपल्या मनाला आवर घातला. नसती उठाठेव करायची नाही असा पाटलांनी सल्ला दिला होता. तो मनाशीच म्हणाला, त्या गळकापूला पोलिसांच्या हवाली करून आपला काय फायदा आहे. उलट आपल्या मागं नसती बलामत लागून राहीन. कारण नसताना खामगावच्या वाऱ्या करायला लागतील. तो गंधवाला पैशाच्या राशीत लोळतोय. जिथं त्यांनी लालूभाऊची वाट लावली तिथं आपली दिंड काढाया कमी नाही करणार त्यो. जाणून बुजून जळतानी खरा का म्हणून पदरी बांधून घ्यायचा. आणि एवढं करून शनी लालूभाऊचा जीव परत येणार आहे का. दावल्या बाबण्याने काहीतरी पुरावा मागं ठेवलाच असन. आपसुक पोलिसांच्या जाळ्यात गावतील. आणि नाही गावले, आपल्या जाळ्यातनं तर नाही पळू शकत गंधवाला. या कलियुगामध्ये माणसाने अगोदर आपल्या फायदा तोट्याचा हिशेब केला पाहिजे. लालूच्या खुनासंदर्भात जाबजबान्या घेण्यासाठी डिपार्टमेंटची 3-4 माणसं करंजावण्यात 3 दिवस तळ ठोकून होती. त्यांनी 25-30 स्त्री पुरुषांच्या जबान्या घेतल्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लालूच्या खुनाचा तसूभरही धागा त्यांच्या हाती लागला नाही. त्याची बायको चांगुणा, धाकटा भाऊ संपत, थोरला मुलगा सतीश यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. सारेच जण झोपेत असल्यामुळे त्यांना जास्त काही सांगताच आलं नाही. सावकार दावल्या आणि बाबण्या अति हुशार म्हणायचे. त्यांनी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्या गुंडांनी बरीच मोठी रक्कम सावकाराकडनं उपटलेली असावी. पोलिसांनी गावातून मुक्काम हलवल्यानंतर सावकाराला जरी हायसं वाटलं असलं तरीसुद्धा आपल्या हातून असं अघोरी कृत्य घडायला नको होतं असंही त्याला वाटायला लागलं होतं. म्हणून तर त्याच्या कपाळावरचा उभा केशरी गंध सोनबाला नेहमीसारखा तजेलदार दिसला नाही. त्याच्या मुखावरची खुशी गायब झाली होती. सुतकी चेहऱ्याने तो आल्या गेल्याकडे बघत होता. संशयी चेहऱ्यांचा शोध घेत होता. सोनबाला पाहून तर त्याचं काळीज आणखीनच धडधडत होतं. या गंधवाल्याला आपल्याविषयी संशय आलेला दिसतोय. खरं असन तर आपलं तोंड बंद करण्याकरता तो आपल्याला भेटल्या बेगर राहणारच नाही. लालूच्या दशक्रिया विधीच्या आदल्या दिवशी माधवी भाभी बडोद्याहून परतली. खामगाव स्टँडवरच तिला बातमी समजली होती. तिला जबरदस्त हादरा बसला होता. 15 मिनिटं ती सुन्न झाली होती. जवळच्या बाटलीतलं 4-6 घोट पाणी प्यावं लागलं. डोळे पाणावत होते, पण जवळपास गावातली माणसं असल्यामुळे मन मोकळा करता आलं नाही. मोठ्या मुश्किलीने तिला स्वतःच्या मनाला आवर घालायला लागली. घरात शिरेपर्यंत ती कोणाशी चकार शब्दानं बोलली नाही. गुणाला दोन्ही बॅगा कोपऱ्यात ठेवण्याची खूण करून ती सरळ आपल्या मागच्या दालनातल्या खोलीत निघून गेली. जवळजवळ तासभर ती मूकपणे विलाप करत होती. या खुनामागे आपल्या नवऱ्याचाच हात असावा असा विचार तिच्या मनात क्षणोक्षणी बळावत होता. मन किंचित हलकं झाल्यावर तिने आपल्या खोलीचं दार उघडलं, आंघोळ केली, अर्धा कप चहा प्यायली आणि मग धडधडत्या काळजानं चांगुणाच्या समाचाराला गेली. सोनबाचं तिच्याकडे लक्ष होतं. तोही तिच्या मागोमाग लालूभाऊंच्या घराकडे गेला. चांगुणा मधल्या दालनात गुडघ्यात मान घालून बसली होती. डोळ्यातली आसवं गोठली होती. तरीसुद्धा भाभीला पाहून तिचा कंठ दाटला. तिचं सांत्वन करता करता स्वतः भाभीच विलाप करायला लागली. सोनबानं जो अंदाज केला होता तो तंतोतंत खरा ठरला होता.
तो त्यांच्यासमोर बसत विचारपूर्वक म्हणाला, भाभी अहो असं काय करताय? सांगू ना वहिनीनी स्वतःला लय त्रास करून शनी घातलाय. तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या सोडल्या आणि तुम्हीच आसवं ढाळत बसल्या होय. त्यामुळं तिला आणखीन त्रास होईल. भाभी वैर्यांनी बराबर डाव साधलाय. पण तो वैरी बी या दुनियेत काय अमरबट्टा घेऊन नाही आला. त्याला बी कुत्र्यावानी मरण आल्या बिगर राहणार नाही. गालावरून ओघळणाऱ्या आसवांना आवर घालून भाभी म्हणाली, हे बघ सांगू ना, सगळं त्या वरच्याच्या हातात असतं बाहेर. सोनबा काय म्हणतोय ते ऐक. किती आकांत केला तरी लालू भाऊ काय आता परत येणार नाही. तू खचली तर हा एवढा मोठा परपंच बोल बोल म्हणता रसातळाला जाईन. संपत भाऊ आहे, सतीश आहे, त्यांची कंबर खचू देऊ नका. हे बघ मला तू पाठच्या बहिणीसारखी आहे. तुझं कमी जास्त मी पाहत जाईन. देवाला 1000 डोळे असतात. त्यांनी खुन्याला खरोखरच कुत्र्याच्या मौतीने मरू द्यावं. तुमचा तळतळाट त्याला भावल्याशिवाय राहणार नाही. बाहेरच्या ओसरीत बसलेल्या 4-5 बाया आत आल्या. भाभी गप्प झाली. सोनबाई बाहेर आला. जे समजायचं ते तो समजला होता. लालूभाऊच्या मृत्यूचं सांगणं एवढंच भाभीलाही दुःख झालेलं होतं. आपणच त्याच्या खुनाला कारणीभूत आहोत असं उमजून भाभीचा दिल फाटला होता. नवऱ्याच्या काळ्या करणीची भाभीला चीड आली होती. सोनबा मनात म्हणाला, गंधवाल्या गळं कापू, तुला धडा शिकवण्याकरता पोलिसांची गरजच नाही आहे. ते काम त्याची बायकोच केल्या बिगर राहणार नाही. तिच्या सुखात तू माती कालवली ना, आता ती सूड घेतल्या बिगर राहणारच नाही. पण त्या अगोदर मी तुला पाछाडणार. भूतावानी तुझ्या मानगुटीवर बसणार आहे मी. हूं का चू करू देणार नाही तुला. सोनबा घरी गेला. पाटलांनी सायंकाळी बोलवलं होतं पण गेला नाही. असंख्य विचारांचं तांडव मनात चालू होतं. घडीभर शांतपणे विचार करणं आवश्यक होतं. गंगी गोधडी पसरून ठिगळं जोडत बसली होती. घरात शिरताच त्यांनी कोपऱ्यातली चटई बाजूला टाकली आणि लगेच तिच्यावर अंग टाकलं. पाटलांनी बोलिवलं होतं ना? जरा वेळाने तिने त्याला विचारलं. नाही गेलो, जाईल उद्याच्याला. का तब्येत बरी नाही काय? चांगली ठणठणी ते. चांगून वहिनीकडे गेलतो. सावकारीनं आल्यामुळं 15-20 मिनटं रडारड चालली होती. डोसकं गेलं बाणून म्हणून क्षण आलो. त्या कधी आल्या बडू देऊन? आल्या दुपारच्याला. लालू भाऊंचे भारी जीव होता नाही का तिचा? गंगे अगा असलं भलतं काय बाय बरळायचं नाही. शेडीची माणसं गावामध्ये कशाचंही सोंग घेऊन हिंडतात. त्यांनी असं काय ऐकलं ना, फुकाफुकी प्राणाला जाशील. पर त्या अर्थाने नाही म्हणले मी. कोणत्या बी अर्थाने म्हणायचं नाही, समजलं का? कोणाचं बी नाव न घेता दिसभर लालू भाऊचं गोड वगात बस. त्याला माझी काय बी हरकत नाही. नसतला छणका म्हणून अंगाव घ्यायचं म्हणतो मी. सोनबानं गंगेला डाफरलं. तिलाही आपली चूक उमगली. 15-20 मिनटं ब्र शब्द काढला नाही तिने. दिवस मावळल्यावर गोधडीची वळकटी करून चुलीपुढे जाऊन बसली. चहाला आधण आल्यावर तिने सोनबाला हाक मारली. ओ माधबाच्या बा, उठताय ना? चहा उकळला. सोनबाने डोळे उघडले. भणाणणारं डोकं शांत झालं होतं. तो उठून बसला. गंगीने पाण्याचा तांब्या त्याच्या पुढे ठेवला. नाणीत जाऊन त्याने गुळणा केला. तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. 2 घोट पाणी पिऊन तो गंगीसमोर बसला. चहा पिता पिता तिला म्हणाला, आता मी चांगून वहिनीकडे जाणार आहे. लोक जमा झाले असत्यान. उद्याच्या स्वयंपाकाची व्यवस्था बघाय पाहिजे. तू बी पोरसनी जीव घालून शनी गडीभर तिकडे ये. भाकरी कालवण घेऊन येऊ का मी? काय हरकत नाही, मात्र लवकर ये. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून बलूत गल्लीच्या खालच्या टोकाला करंजा नदीकिनारी असलेल्या राम मंदिराकडे लालू गवळ्याच्या दशक्रिया विधीसाठी लोकांची रीघ लागली होती. लालूचं आडनाव देशमुख. व्यवसायावरून गवळी नाव पडलं.
देशमुखांचा जथा फार मोठा आहे. थोरा मोठ्यांची लांब लांब सोयीर संबंध आहेत. त्यामुळे 1000-1500 माणसं जमण्याचा अंदाज होता, पण तो अक्षरशः खोटा ठरला. गिनती केली असती तर नक्कीच 2-2.5 हजार माणसं भरली असती. लालूच्या खुनाचा विषय साऱ्या पंचक्रोशीत चर्चेचा झाल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं तिथे गोळा झाली होती. विधीला सुरुवात झाल्यानंतर गावोगावच्या पुढाऱ्यांनी लालूला श्रद्धांजली व्हायला सुरुवात केली. गावच्या प्रमुख मंडळीत सावकार बसला होता. त्याच्या पिछाडीला 6-7 हातांवर सोनबा होता. त्याची नजर सावकारावर खिळली होती. श्रद्धांजली वाहण्यासाठी तो उठेल असं त्याला उगाचच वाटत होतं, पण तो गप्प घुम्यासारखा बसून पायाच्या अंगठ्याकडे पाहत होता. 7-8 जणांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सोनबा मुद्दाम उठला. सावकाराला ओलांडून पुढं गेला. त्याचा नेहमीसारखा पेहराव. कुणीतरी म्हणालं, आता हे ध्यान काय बोलणार आहे? कोणी परवानगी दिली याला? लहान थोर बंधू भगिनींनो, मी असा याडा बागडा अडाणी माणूस. 7-8 जणांनी देवाक विनंती केली म्हणून शन्माला बी रावलं नाही. लय वांगाळ घडलं बघा. ज्यांनी ही पापकर्णी केली असन त्याला देव माफी करणारच नाही. या गावामध्ये राहिल्या येऊन मला 15-16 वर्ष झाली असतील, पण पहिल्यांदा असा काळजाचा ठाव घेणारा वाईट प्रकार बघायला मिळाला. आपण लालूभाऊंच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून देवाला विनवतोय, पण खुन्याला सजा मिळाल्या बिगर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. देवाघरी न्याय हे. खुनाला वाचा फुटल्या बिगर राहणार नाही अशी माझी खात्री आहे. खुनी माणसाला काळ्या पाण्यावर जाताना बघायची फकिस्त माझीच नाही तर समध्या करंजावण्याची इच्छा आहे. खात्रीने तो दिस उगवणार. गवळी कुटुंबाव जे सुलतानी संकट आलंय, समधी देशमुखाळी अंधारामध्ये बुडाली आहे. आबाळावानी दुःख आहे त्यांचं, ते आपण नाही वाटून घेऊ शकणार. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आम्ही 10 दिवस बघतोय ना. काहीकांनी समजावलं, पर त्यांच्या नेत्रामधली आसवं काय आटली नाहीत. देवा ईश्वरा, लालूभाऊंच्या माणसावर दया कर, त्यांना सामर्थ्य दे, त्यांचं दुःख हलकं कर. एवढं बोलतो आणि मी राजा घेतो. सोनबा फार तळमळून बोलला. ज्यांनी त्याला येडा गाबाळा ठरवला होता त्यांनी तोंडात बोटं घातली होती. तो पाटील सरपंच यांच्या तालमीत तयार झाला होता. सावकाराशिवाय त्याच्या बोलण्यातली खोच कोणाला जाणवली नसणार. तो मनात म्हणालाच असणार की हा सोनबा दिसतो एवढा बावळट नाही, पक्का बिलिंदर आहे. सगळे सगळे सोयरे पै पाहुणे वाटेला लावीपर्यंत सोनबा आणि त्याची बायको गंगी घरच्यासारखी राबली. 5-10 मिनटंसुद्धा दोघांनी विसावा घेतला नाही. माणसाला माणसापेक्षा त्याच्या अंगचे गुण प्यारे असतात आणि या त्याच्या अंगात असलेल्या गुणांमुळे सोनबाचा करंजावण्यात टिकाव लागला होता. तो कुणाचा कुणी नसूनसुद्धा सगळ्यांचा होता. चांगुणाने 4 घास खाल्ल्यानंतर सोनबा आपल्या घरी आला. दुपारी पाटलांच्या भेटीला जायचं योजलं होतं, पण जमलं नाही. थोडी विश्रांती घेऊन जावं असा विचार करून त्याने कुठे जमिनीला बूड टेकवलं. तोच लिंबा दारात आला. ये लिंबाजी ये. अरे आता एवढ्यात वाड्याकडे येणारच होतो बघ. अरे मालक दुपारपासनं तुझी वाट पाहतायत. कुठंतरी हे बाहेर जायचे म्हणले. आम्ही दुपारच्याला येणं म्हणलो होतो, पण येळच नाही झाला. चांगुणा वहिनीकडे समधी दुपार गेली. चल. डोक्यावर टोपी ठेवून तो उभं राहत म्हणाला, बाहेर कुठं जायचं ठाव आहे का? ठावं असतं तर सांगितलं असतं. सांगितलेलं काम करायचं, बाकी चौकशा करायच्या नाहीत असा नियमच आहे माझा. बाहेरचं कोणी आलंय का? आता त्या दिसपिंडावरनं येताना 4-5 जण होते बरोबर. चहा पाणी झालं, समजे गेले. मालक एकलीच माडी होईल. सोनबाला काही अंदाज मानता आला नाही. चौकशा थांबून तो भरभर पाय उचलायला लागला. दिवस मावळायला थोडासाच अवधी होता. पाटील बाहेर जाण्याच्या तयारीनं खाली येऊन जोत्यावर बसले होते. सोनबाला पाहताच ते उठले. म्हणाले, अरे किती उशीर केला सोनबा. आता बाहेर जायचं माहीत असतं तर लवकर आलतो. तर एवढ्या कोणच्या कामात गोतला होता तू?
म्या त्या चांगून वहिनीकडं होतो ना. बरं हातात एक काठी घे, बैठकीच्या देवळात बॅटरी आहे ती पण घेऊन ये. मळ्यामध्ये जायचं दिसतंय असं मनात म्हणत त्यांनी जोत्याच्या पायरीवर पाय ठेवला. अवघ्या 2-3 मिनिटात तो काठी आणि बॅटरी घेऊन आला. ते सडकेला लागले तेव्हा दिवस मावळला होता. मधल्या ओढ्यापलीकडं सडकेपासून वरती डोंगरापर्यंत खंडेराव पाटलांची 20 एकरांची बागायती असल्यामुळे त्यांचा संशय यायला जागा नव्हती. आपण मळ्याकच जातोय. सोनबा काही न बोलता त्यांच्याबरोबर जात होता. विहिरीच्या धावेवर उभं राहून पाटलांनी एकवार सर्वत्र नजर फिरवली. ओढ्याचं पाणी आटल्यामुळे विहिरीला फारसं पाणी नव्हतं. अर्ध्या एकरात जनावरांसाठी घास होता आणि अर्ध्या एकरात पर्णहीन पेरूची बाग. नदीचं पाणी आणणार होता ना पाटील? त्याच्यासाठी लाखभर रुपये पाहिजे सोनबा. तुमचा काय एक कोपरा जाडला तरी लाखभर रुपये पडतील. नाही सोनबा, गैरसमज आहे तुझा. बडा घर आणि पोकळ वासा. अरे मिळणाऱ्या पैशाला 1000 वाट आहेत. मग एखाद्या बँकेचं कर्ज का नाही काढत? अरे इब्रतीला जपण्यासाठी नाही काढलं कर्ज. कर्ज काढलं तर पाटलाचा दिवाळी निघाला असं लोक म्हणतील. दिवाळीनंतर पाईपलाईनचा चर खोदायला सुरुवात करायची. बोलत बोलत ते वरच्या टोकाला गेले. सोनबा संभ्रमात पडला होता. इकडे येण्याचा पाटलांचा उद्देश त्याला उमगला नव्हता म्हणून त्याने विचारणा केली, आपण इकडं कशा करता आलोय? ते आपल्याला जंगलदऱ्याकडं जायचे. काय काम तिकडं? तिकडं गेल्यावर समजल ना, चल. सोनबा पाटलांच्या बरोबर चालायला लागला. त्याच्या विचारांना गती मिळाली होती. अशा अंधारामध्ये जंगलदऱ्याकडं जायचं म्हणजे नक्की काहीतरी भानगड असणार. आता या मिशावाल्यानं कोणतं कारस्थान शिजाय घातले? हे मोठं म्हणवणाऱ्या माणसांचं काय बी सांगता येत नाही. सारख्या काय ना काय उचापती करतच असतात. आणि उचापती केल्या बेगर माणसाला मोठं बी वाता येत नाही. जो जास्त उचापती करतो तो जास्त मोठा होतो असं समजायला पाहिजे. चालता चालता सोनबा एका दगडाला ठेच काढला. अरे एवढा कसला विचार करतोय सोनबा तू? उचापती केल्या बिगर माणसाला मोठं वाता होत नाही असा विचार मनामध्ये आला आणि त्या नादात वाट्यातलं दगड दिसलंच नाही. माझ्या मागोमागे या वाटत नुसते दगडधोंडे नाही, काटे कुठे बी आहेत. दऱ्याच्या तोंडाशी गेल्यावर खालच्या बाजूला 150-200 फुटांवर पेटलेला एक पलिता दिसला. त्याच्याकडे आश्चर्यानं बघत सोनबा विचारता झाला, खाली जायचंय वय? नाही रे. असं म्हणून पाटलांनी हातातल्या बॅटरीचा प्रकाश झोत 2-3 वेळा खाली फेकला. त्याबरोबर खालचा पलिता 2-3 वेळा हवेत गोल फिरला. सोनबा पुन्हा थक्क झाला. आता कुठं त्याच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडला. तो मनातल्या मनात म्हणाला, दरवडेखोराची टोळी दिसती. त्यांच्याबरोबर या मिशेवाल्याने कसं काय सूत जमावलं? आपल्याला काय करायचं आहे म्हणा, आपला फायद्याशी मतलब. पण आपल्या मागचा शनीचा फेरा खरोखर संपलेला दिसतोय. एक एक भानगड उकलायला लागली. मोठी मोठी बकरी हाती गावत चालल्यात. आपलं दिस पालटाया आता येळ नाही लागत. आस्ते आस्ते पलिता वर वर यायला लागला. त्याच्या उजेडात 3 जण दिसले. सोनबाची उत्कंठा वाढली होती. खालून वरती येणाऱ्यांची तो आतुरतेनं वाट पाहायला लागला. वरती येण्याची वाट फार अवघड होती. सरळ वरती येणं शक्य नव्हतं. वळणं घेत घेत यायला लागत होतं. एवढंसं अंतर चढून यायला त्यांना तब्बल 15-20 मिनटं लागली. तिघेही खंडेराव पाटलांसमोर येऊन आदबीने उभे राहिले. त्यांचे अवतार भयानक होते. रेड्याचं बळ असणारे काळे कभिन्न एकाचड एक धिप्पाड गडी बघून सोनबाला तर घामच फुटला. लांब लांब मिश्या, इंगळासारखे डोळे, रुंद गर्दनी, पिळदार दंड आणि हातात वीत वीत रुंदीच्या चकाकत्या फरशा कुऱ्हाडी जणू कळी काळालाही धडकी भरवतील. तिघांनीही एकाच वेळी पाटलांना मुजरा केला. मग पाटील आपल्या घोगऱ्या आवाजात गंभीरपणे म्हणाले, मित्रो, मागच्या वेळी मी तुम्हाला ज्याच्याविषयी बोललो ना, तोच यो सोनबा डोंगरे. तुम्ही डोंगरावर राहता
याचं फक्त आडनाव आहे डोंगरे. आजपासून ह्योच तुमच्या गाठी भेटीला येत जात राहणार. नीट बघून ठेवा. ह्यो सोनबा माझा अतिविश्वासू माणूस आहे. याच्या मार्फत तुम्हाला निरोप बातम्या मिळत जातील. याच्या देखत तुम्हाला परत बजावतोय. खामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठंही दरोडा घालायचा नाही. करंजावण्यात कुणीही कधीही पाय ठेवायचा नाही. प्रत्येक अमावास्येच्या आदल्या दिवशी आणि प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दुपारी बरोबर 4 वाजता सोनबा आमच्या मळ्यातून इथं येईन. समजलं? वय मालक. सर्वात पुढचा दरोडेखोर उत्तरला. सोनबा यांची तुला ओळख करून देतो. आहे सत्या बेरड. नाव ऐकून माहिती असेल. हा यांच्या टोळीचा मोरके. हा दुसरा गुलब्या रामुशी आणि हा तिसरा काळ्या पारधी. नाव आणि चेहरे नीट लक्षात ठेव. ही सांगायची गरज नाही पाटील. ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय तिसऱ्या कोणालाही कळता कामा नाही. नाही कळणार पाटील. सोनबा, ही गोष्ट बाहेर फुटली ना, गाठ आमच्याशी आहे. सत्या गुर्राकला. सत्या हा माझा माणूस आहे. मी याडा म्हणून आणलाय का त्याला? पाटलांनी आवाज चढवला. चूक झाली मालक. पुन्हा अशी चूक नाही करायची. आणि मी बी तुम्हाला सांगून ठेवतोय, तुमचा नोकर म्हणून मी इथं येणार नाही. समजलं का? सोनबानी हे त्यांना दमात घेतलं. तिघांपैकी एकानंही तोंड उघडलं नाही. सध्या आणि एक गोष्ट तुझ्या कानावर घालायची. करा हुकूम मालक. हल्ली पेपरात दरोडेखोरांबद्दल फार वाईट वाईट बातम्या छापून येतात. मारहाण, अत्याचार, खून खराबी. तुमच्या कोण असं काय घडता कामा नाही. गोरगरिबांना त्रास द्यायचा नाही. कुणाच्या सुनांना लेकीबाळींना हात लावायचा नाही. आम्ही फकिस्त 2 नंबरवाले आणि भ्रष्टाचार करणारे यांनाच लुटणार मालक. विश्वास ठेवा. ठीक आहे. माल किती आणलाय? काळ्याने दागिन्यांची थैली पाटलांच्या हाती दिली. त्यांनी पलित्याच्या उजेडात थैलीची गाठ सोडली. सोनबानं दागिन्यांवर बॅटरीचा प्रकाश जोड टाकला. 15-16 तोळे सोन्याचे आणि किलोभर चांदीचे दागिने पाहून त्यांच्या मुखावर अगणित स्मितरेषा दिसल्या. खुश होऊन ते म्हणाले, आता जावा. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 4 वाजता तिघांपैकी कोणीतरी या इकडं. सोनबाकडं 25,000 देईल. 1000 भर आत्ता पाहिलं होते हो. गुलबेची बायको बाळण झाली. हातातली थैली सोनबाच्या हातात देऊन पाटलांनी कोटाच्या खिशात हात घातला. मोजून 1000 रुपये सत्याच्या हातावर ठेवले. त्यांनी पुन्हा एकवार पाटलांना मुजरा केला आणि मग लगेच त्यांचा निरोप घेतला. चल सोनबा, अंधार लय झालाय. खाली बघून नीट चल. विहिरीजवळ गेल्या बिगर आपल्याला बॅटरी लावता येणार नाही. विहिरीपर्यंत सोनबा मुकाट्यानं पापणी लावून न देता पाटलांच्या मागोमाग आला. 60-70 हजाराची थैली त्याच्या हातात होती. त्याच्या विचारांना आपोआप गती मिळाली होती. मिशावाल्या परमानं आपले बी हाती घाबाड लागणारे असा रंग दिसायला लागलाय. देवा पांडुरंगा, तुझ्या घरी अजब नाही आहे. एकाच वेळी पैशाच्या राशी माझ्या वतायचा तुझा विचार आहे का रे बाबा? उपाशी मरत होतो. बिडी काडीला महाग झालतो म्हणून तुला माझी दया आली काय? अशीच किरपा राहू दे बाबा. मी उतणार नाही, मातणार नाही. वाईट आणि वांगाळ वागणाऱ्यांना मात्र मी धडा शिकवले बिगर राहणार नाही. वाडा जवळ आल्यावर पाटलाने विचारलं, जेवण करून जाणार ना? नाही हो पाटील, आमची गंगामाई जेवणाकरता माझी वाट बघत असन. मी गेल्या बिगर ती काय जेवणार नाही. वाड्यात येतो का? नाही, काय काम नसन तर बाहेरच्या बाहेर परवानगी द्या. काम आहे पण वाड्यात नाही. घरी जाताना सोनाराळीतनं जा. सामसूम झाल्यानंतर शिदूला सांग यायला. त्याने विचारलं, तर काय सांगू? त्याला समजा माहिती बाबा. मग इथनंच जातो. पाटील थांबले. त्यांच्या हातात सोनबानं थैली देऊन टाकली. पाटील मधाळ स्वरात म्हणाले, उद्या सकाळी ये बरं का.
बाहेर जायचं आहे का? नाही नाही, फार मोठ्या जोखमीचं काम तुला पार पाडायचं आहे. कोणाला फुकटात राबवून घ्यायची आमची रीतच नाही. अहो ते मला ठाव आहे ना पाटील. अहो तुमचा आधार नसता तर या गावामध्ये माझा निभावच लागला नसता. तुमची सेवा चाकरी करताना मरण आलं ना, मी धन्य समजीन स्वतःला. सोनबाच, आजपर्यंत तुला तुझी किंमतच नाही कळली. तुझ्यासारखा इमानी विश्वासवान कामसू माणूस अख्ख्या करंजावण्यात सापडणार नाही, आणि ही तुझी सगळ्यात मोठी किंमत आहे. अरे जंगलदाऱ्याकडं उगाचच तुला मी घेऊन नाही गेलो. तू योग्य वाटला म्हणून तुला घेऊन गेलो. आता जा, पण उद्या सकाळी लवकर ये. काय? येतो की. आत्ता जातो हां. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित बिलंदर कादंबरी. आजचा 4था भाग इथे संपला. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.